व्यायामात लपते स्वास्थ्यम, दीर्घायुष्यम बलम सुखम, आरोग्यम परम भाग्यम, स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम. हा जो संस्कृतचा श्लोक आहे हा व्यायामाचं महत्त्व सांगणार आहे आणि हा श्लोक 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये लिहिला गेला. पण त्याचं आजच्या काळामध्ये काय महत्त्व आहे हे कळल्यानंतर खरंच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. जर तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही रेग्युलर कन्सिस्टंट व्यायाम करत असाल तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा जो धोका आहे अप टू 30% कमी होतो. कॅन्सर प्रिव्हेन्शन करणं खूप अवघड आहे, तेव्हा कुठल्याही मेडिसिनपेक्षा हा जो आकडा आहे तो निश्चितच मोठा आहे. मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी मी तुम्हाला एक एक्सरसाइज प्लॅन सांगणार आहे ज्यामुळं तुम्ही आयुष्यभर कॅन्सर फ्री राहू शकता. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. सध्या मी कॅन्सर सर्वायव्हरसाठी आणि ज्यांना कधी कॅन्सर झालेलं नाही आहे पण आज त्यांना असं वाटतं की कॅन्सर प्रिव्हेन्शन हवं अशा व्यक्तींसाठी मी एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्याचा हा 7वा भाग आहे. मी तुम्हाला विनंती करते की हाऊ टू प्रिव्हेंट कॅन्सर रिकरन्स ही जी माझी सिरीज आहे ते तुम्ही नक्की पहा. आजकाल आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी झालेल्या आहेत. आपण वरचेवर सेडेंटरी लाईफस्टाईलकडे वळायला लागलेलो आहे. 30 वर्षापासूनच आपल्याला काही आजारांचे पोटेन्शियल रिस्क डेव्हलप होत आहे. म्हणजे अगदी अर्ली 30-40मध्येच कोलोरेक्टल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर अशा प्रकारचे कॅन्सर आता खूप कॉमन झालेले आहेत जे की आपण टाळू शकतो. काही कॅन्सर असे आहेत ज्यामध्ये कॅन्सरमुक्त झाल्यानंतर कॅन्सर होऊ नये म्हणून टार्गेटेड थेरपी किंवा हार्मोनल थेरपी अवेलेबल आहेत. पण बाकीच्या कॅन्सरच्या बाबतीत असं नाही आहे. मग त्यांनी काय करावं? यासाठी आता सायंटिस्टनी होलिस्टिक थेरपीकडे आपला मोर्चा वळवला आहे. जगभरामध्ये आता एक्सरसाइजचा कॅन्सर प्रिव्हेन्शन, कॅन्सर ट्रीटमेंट आणि एकदा कॅन्सर मुक्त झाल्यानंतर परत रिकरन्स होऊ नये म्हणून कसा उपयोग होतो यासंबंधी बरेच क्लिनिकल ट्रायल्स होत आहे आणि यामध्ये जो डेटा आलेला आहे तो प्रचंड आहे, पण तसाच तो प्रॉमिसिंग आणि आशादायक पण आहे. संशोधनामध्ये आता असं सिद्ध झालेलं आहे की एक्सरसाइज केल्यामुळं आपली मेटाबॉलिक हेल्थ चांगली होते आणि शरीरामध्ये असं काही वातावरण तयार होतं जे कॅन्सर सेलच्या वाढीला प्रतिकूल ठरतं. चला आपण बघूया की एक्सरसाइजचा कॅन्सर पेशंटला कसा उपयोग होतो. बॅलन्सिंग हार्मोन्स. काही कारणामुळे मेटाबॉलिक हेल्थ जेव्हा खराब होते तेव्हा इस्ट्रोजन आणि इन्सुलिन हे 2 हार्मोन जास्त प्रमाणात स्रवित व्हायला लागतात. इन्सुलिन जेव्हा जास्त प्रमाणात स्रवित होते त्यावेळेस इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 1 हा हार्मोनसुद्धा जास्त प्रमाणात स्रवित व्हायला लागतो आणि हा हार्मोन पेशींना चुकीचा सिग्नल पाठवतो की आता तुम्ही जास्त विभाजन करा आणि जास्तीत जास्त स्वतःची वाढ करा. आता शरीरामध्ये त्याच वेळेस जर एखादी ॲबनॉर्मल सेल असेल किंवा एखादी सेल जर कॅन्सरमध्ये प्रवर्तित झालेली असेल तर तीसुद्धा अनियमितपणे वाढू लागते आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. पोस्ट मेनोपॉझल स्त्रियांमध्ये ओव्हरीज ह्या काम करणं बंद करतात. त्यांच्या शरीरामधले जे फॅट सेल्स असतात त्यापासून इस्ट्रोजन तयार करतात. समजा त्या स्त्रीमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असेल, फॅट सेल जास्त असतील तर इस्ट्रोजनचे पण प्रमाण वाढायला लागते. हार्मोन्स रिलेटेड जे कॅन्सर असतात म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे, एंडोमेट्रियल कॅन्सर आहेत, हे कॅन्सर होण्याचे धोका वाढतो. एक्सरसाइज केल्यामुळं आपले जे शरीरातील जे मसल्स असतात ते जास्तीत जास्त ग्लुकोज घ्यायला लागतात. त्यामुळे रक्तातील साखर कमी होते. इन्सुलिनचं प्रमाण पण कमी व्हायला लागतं. त्यामुळं इन्सुलिन ग्रोथ हार्मोन 1 सुद्धा कमी व्हायला लागतो आणि कॅन्सरचा धोका टळतो. एक्सरसाइज केल्यामुळे फॅट सेल्स कमी होतात. फॅट सेल्स कमी झाल्यामुळं इस्ट्रोजनचे प्रमाण पण कमी होते. हार्मोन रिलेटेड कॅन्सरचे प्रमाण पण कमी होते. टेमिंग इन्फ्लामेशन. आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक लो ग्रेड इन्फ्लामेशन होण्याची खूप काही कारणं आहेत. हे इन्फ्लामेशन कसं असतं हे समजण्यासाठी मी शेकोटीचं उदाहरण देते. समजा शेकोटी पेटवलेली आहे आणि ती थोड्या वेळाने शांत झाली आहे, पण तरी पण त्याच्यामध्ये थोडीशी आग धुसमसत आहे, धूर निघत आहे. आपल्या शरीरात लो ग्रेड इन्फ्लामेशन असंच असतं. एक्सरसाइजमुळे अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट होतो, म्हणजे इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होते. एक्सरसाइज रिड्यूस ओबेसिटी. आता संशोधनामध्ये असं लक्षात आलेलं आहे की ज्या व्यक्ती ओबीज आहेत म्हणजे ज्यांचा BMI 30पेक्षा जास्त आहे, ज्यांचा कमरेचा घेर जास्त आहे, त्या व्यक्तींना 13 टाईपचे कॅन्सर होण्याचं रिस्क जास्त प्रमाणात असतं. ओबेसिटीमुळे ग्लुकोज रेझिस्टन्स होतं, क्रॉनिक इन्फ्लामेशन होतं, ग्रोथ हार्मोन जे असतात ते जास्त प्रमाणात वाढायला लागतात, इस्ट्रोजनचं प्रमाण वाढायला लागतं. ह्या सगळ्या कारणामुळं त्यांचं कॅन्सर रिस्क वाढतं. एक्सरसाइजमुळे फॅट सेल्स कमी होतात, मसलचं ग्लुकोज अपटेक वाढतं.
ह्या सगळ्यामुळे ओबेसिटी कमी होते आणि त्यांना कॅन्सर होण्याचा रिस्कसुद्धा कमी होतं. आपल्याला असं वाटतं की एक्सरसाइज केल्यामुळे आपण फिट राहतो, स्मार्ट दिसतो आणि आपलं वजन कमी होतं. पण त्याच्या बियॉन्ड पण एक्सरसाइजचे फायदे आहेत. एक्सरसाइजचा आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकवर पण पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. आपल्या आतड्यांमध्ये जे गुड बॅक्टेरिया असतात त्यांचं प्रमाण वाढायला लागतं आणि आतड्यांमधील जे आतील स्तर असतं, ज्याला एपिथेलियल लेअर म्हणतात, ते एकदम स्ट्रॉंग होतं, त्याची इंटिग्रिटी चांगली होते. एक्सरसाइज केल्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते. म्हणजे समजा आपल्या अन्नामधून एखादं टॉक्झिन्स आतड्यांमध्ये जरी येत असेल, जास्त वेळ आपल्या आतड्यांच्या एपिथेलियल लेअरसोबत त्याचा कॉन्टॅक्ट येत नाही, एपिथेलियल लेअरमधून ॲब्सॉर्ब होत नाही आणि गुड बॅक्टेरियामुळं त्यांचा जे इफेक्ट असतो तो नाहीसा होतो. काही बॅड बॅक्टेरिया असे असतात की ते पोटेन्शियल कॅन्सर रिस्क होऊ शकतात. असे बॅक्टेरिया गटमध्ये आपल्या आतड्यांमध्ये मारले जातात. त्यामुळं फक्त आतड्यांचेच म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सरचेच प्रमाण कमी होत नाही, तर ओव्हरऑल आपल्या सिस्टमिक कॅन्सरचे प्रमाणसुद्धा कमी होते. एक्सरसाइज रिड्यूस क्रॉनिक सायकोलॉजिकल स्ट्रेस. मागच्या व्हिडिओमध्ये क्रॉनिक सायकोलॉजिकल स्ट्रेसमुळं कॅन्सर होण्याचा धोका कसा वाढतो हे मी सांगितलेलं आहे. एक्सरसाइज केल्यामुळं एंडोमॉर्फिन, डोपामाइन, एफिनेफ्रिन, सिरोटोनिन हे जे हॅप्पी हॉर्मोन्स असतात ते रिलीज होतात. त्यामुळं त्या व्यक्तीचा सायकोलॉजिकल स्ट्रेस कमी व्हायला लागतो आणि त्यापासून जे होणारे कॅन्सरचं रिस्क आहे ते सुद्धा कमी होतं. तुम्ही जरा चिंतेत असाल, सॅड असाल आणि तुम्ही लगेच एक वॉक घेऊन आलात तर तुम्हाला एकदम प्रसन्न वाटतं, चांगलं वाटतं. हेच एक्सरसाइजचा बेनिफिट आहे. एक्सरसाइज बूस्ट इम्युन सिस्टम. आपल्या इम्युन सिस्टीममध्ये नॅचरल किलर सेल्स असतात आणि ह्या सेलचं काम आहे इम्युन सर्व्हलन्सचं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठंही एखादी पेशी डॅमेज झाली असेल, ॲबनॉर्मल झाली असेल, नॅचरल किलर सेल्स त्याला शोधून काढतात आणि त्याला आपल्या शरीरातून नष्ट करतात. इम्युन सिस्टीमचं जर काम चांगलं नाही झालं, एखादी ॲबनॉर्मल कॅन्सर सेल्स असेल तर तिच्या वाढीला मदत होते. कधीकधी हे कॅन्सर सेल्स इम्युनिटीला ट्रिक करतात आणि आपली वाढ करायला लागतात. पण जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करत असाल तर आपली इम्युनिटी बूस्ट होते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ॲबनॉर्मल डॅमेज सेल्स राहत नाहीत आणि कॅन्सरचं रिस्क कमी होतं. कॅन्सर ट्रीटमेंटचे जे साईड इफेक्ट असतात त्यातल्या त्यात किमोचे जे साईड इफेक्ट्स असतात म्हणजे फटीग होणे, एक्झॉस्ट होणे, नॉझिया होणे, न्यूरोपॅथी होणे, पेन होणे. एक्सरसाइज केल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. कॅन्सर पेशंटला जे साईड इफेक्ट सहन करावे लागतात ते कमी होतात. सध्या एक्सरसाइज ही ॲडजसंट थेरपी, असोशिएट थेरपी म्हणून कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये वापरली जाते. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सर्जरी झाल्यानंतर जो लिम्फ एडिनोमा होतो त्यामध्ये एक्सरसाइज केल्यानंतर याचं प्रमाण कमी होतं. कॅन्सरमुक्त झाल्यानंतर, कॅन्सरची सगळी ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर कॅन्सर सर्वायवरच्या शरीरावर खूप काही परिणाम होतो. कॅन्सर पेशंट अशक्त होतात, एक्झॉस्ट होतात आणि त्यांना रिकव्हरीची गरज असते. अशा वेळेससुद्धा त्यांनी जर डेली रुटीनमध्ये एक्सरसाइज इन्क्लूड केलं तर त्यांची रिकव्हरी चांगली होते आणि त्यांना पुढे कॅन्सर रिटर्न होण्याचा जो धोका असतो तो सुद्धा नाहीसा होतो. आता आपण एक्सरसाइज प्लॅनबद्दल बोलू. सायंटिस्टनी ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप काही रिसर्च केलेला आहे. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही डेली किंवा वीकली किती एक्सरसाइज करावं, किती मिनिट एक्सरसाइज करावं, कुठल्या टाईपचं एक्सरसाइज करावं, ज्याच्यामुळं तुम्हाला हेल्थ बेनिफिट मिळतील आणि कॅन्सर रिस्क कमी होईल. आणि यामधून एक मॅजिक आकडा समोर आला. जर तुम्ही मॉडरेट एक्सरसाइज करत असाल तर वीकली तुम्हाला 150 to 300 मिनिट्स एक्सरसाइज करण्याची गरज आहे. जर तुम्ही विगरस म्हणजे जास्त इंटेन्सिटीची एक्सरसाइज करत असाल तर 75 मिनिट्स पर वीक एक्सरसाइज करण्याची गरज आहे. मी कॅन्सर सर्वायवरनं असं सांगू इच्छिते, मी कॅन्सरमुक्त झाला, आता तुम्ही निवांत बसू नका. सुरुवातीला तुम्हाला मॉडरेट एक्सरसाइज, विगरस एक्सरसाइज होणार नाही. तुम्ही हळूहळू तुमच्या डेली रुटीनकडे वळा. तुम्हाला कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी योग्य आहे हे तुम्ही तुमच्या ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन, फिजिओथेरपिस्टशी बोलू शकता. एक्सरसाइज चालू करताना एक्सरसाइजची तीव्रता आहे आणि जो काळ आहे तो सुरुवातीला कमी ठेवा आणि हळूहळू वाढवत जा. मध्ये मध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकता. असं केल्यामुळे तुमचं जे टार्गेट गोल आहे एक्सरसाइजचं ते हळूहळू त्याच्यापर्यंत तुम्ही येऊ शकता. इंटेन्सिटीवरून एक्सरसाइजचे 2 प्रकार असतात, मॉडरेट एक्सरसाइज आणि विगरस एक्सरसाइज. मॉडरेट एक्सरसाइजमध्ये वॉक येतं, ब्रिस्क वॉक येतं, एक कॅज्युअल बाईक राईड येते किंवा तुमच्या घरातलं रुटीन काम येतं, हेवी गार्डनिंग येते. विगरस एक्सरसाइजमध्ये रनिंग, जॉगिंग, स्विमिंग याचा समावेश होतो. एक्सरसाइजचे त्याच्या फॉर्मनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे एरोबिक एक्सरसाइज.
एरोबिक एक्सरसाइज हे शक्यतो कार्डियक स्ट्रेंथसाठी वापरलं जातं. तुमचं हृदयाचं हेल्थ चांगलं होतं आणि तुमची जी ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी असते तीसुद्धा वाढते. एरोबिक एक्सरसाइज हे मॉडरेट इंटेन्सिटीचे असतात. तुम्ही आठवड्यातून 2 ते 6 दिवस करू शकता. त्याचा जो पिरियड असतो तो डेली तुम्ही 20 ते 60 मिनटं ॲज पर युअर स्टॅमिना तुम्ही करू शकता. यामध्ये येतं वॉक, ब्रिस्क वॉक, रनिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, स्टेशनरी बाईक तुम्ही यूज करू शकता, ट्रेडमिल तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये काही डान्स प्रकार पण येतात, जसे एरोबिक डान्स असतो किंवा झुंबा डान्स असतो. आता जो दुसरा प्रकार आहे तो आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग. स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंगचा गोल असतो मसलचं मास वाढवणे, साईज वाढवणे, इंड्युरन्स वाढवणे, स्ट्रेंथ वाढवणे. ह्या एक्सरसाइजमध्ये वजनाचा उपयोग केला जातो. शरीराचं वजन यूज करणं म्हणजे स्क्वॅट्स आहेत, लंजेस आहेत, डिप्स आहेत. जे एक्सटर्नल वजन घेऊन जे असतं त्याच्यामध्ये रेजिस्टन्स बँड आणि डंबेल हा 2 प्रकार येतो. रेजिस्टन्स बँडसुद्धा वेगवेगळ्या इंटेन्सिटीचे असतात. त्यामुळे तुम्ही बिगनर असाल तर कमी रेजिस्टन्स बँड तुम्ही यूज करा आणि त्याच्यानंतर हळूहळू रेजिस्टन्स बँडची तीव्रता वाढवू शकता. डंबेलसाठी पण तुम्ही असंच करू शकता. डंबेल जेव्हा उचलायला स्टार्ट कराल त्यावेळेस ते कमी वजनाचे करा. तुम्ही घरात करत असाल तर तुम्ही 1-1 लिटर 2-2 लिटरचे वॉटर बॉटलसुद्धा यूज करू शकता. तुम्ही सुरुवातीला रेपिटेशन्स कमी ठेवा आणि हळूहळू जसं जसं तुमचा स्टॅमिना वाढत जाईल तुम्ही त्याचे रेपिटेशनसुद्धा वाढवू शकता. स्ट्रेंथ ट्रेनिंग ही जास्त इंटेन्सिटीची असते. त्यामुळं तुम्ही फक्त आठवड्यातून 2 वेळेस जरी केली तरी पण इनफ आहे. मी तुम्हाला इथं हे सांगू इच्छिते की हे जेव्हा मी एक्सरसाइज प्लॅन सांगते त्यावेळेस कॅन्सर प्रिव्हेन्शन हा माझा गोल आहे. त्यामुळं तुम्ही जर जास्त प्रमाणात एक्सरसाइज करत असाल 1 आवर 2 आवर किंवा जास्त इंटेन्सिटीचे एक्सरसाइज करत असाल तर हे एक्सरसाइजसुद्धा तुमच्या शरीरावर स्ट्रेस निर्माण करू शकतात, इन्फ्लामेशन निर्माण करू शकतात. स्ट्रेस इन्फ्लामेशन पुढं जाऊन सेल्सला डॅमेज करतात. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे बॅलन्सिंग एक्सरसाइज. आता बॅलन्सिंग एक्सरसाइज का करायचा? जेव्हा आपलं वय होतं मसल्स लूज व्हायला लागतात, बोन ठिसूळ व्हायला लागतात, त्यावेळेस आपल्या शरीराचा बॅलन्स जाण्याची शक्यता असतो. तुम्ही बघत असाल की खूप एल्डरली पर्सन्स पडतात आणि त्यांचे फ्रॅक्चर्स वगैरे होतात. त्यासाठी बॅलन्सिंग एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही सुरुवातीपासूनच तुम्ही स्वतःला सवय लावणं गरजेचं आहे. बॅलन्सिंग एक्सरसाइजमध्ये योगा येतं, डान्स प्रकार येतात, तायची येतं आणि पिलाटेससुद्धा येतात. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कुठलंही एक्सरसाइज फॉर्म निवडा त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा मसल्स ताणले जातात, कधीकधी मसल्सची इंजुरी होते. अशावेळी जर स्ट्रेचिंग केलात तर मसल्सवरचा जो ताण आहे तो कमी होतो. कधीकधी आपल्याला असं जाणवत असेल की एक्सरसाइज केल्यानंतर पेन होतो, आकडन म्हणजे स्प्रेन वगैरे होण्याची संभावना असते. एक्सरसाइज केल्यानंतर जर तुम्ही स्ट्रेचिंग कंपल्सरी जर केलात तर हे आकडन होणं, स्प्रेन होणं किंवा इंजुरी होणं याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुम्ही खूप लाँग टर्मपर्यंत चांगल्या प्रकारे एक्सरसाइज करू शकता. एक्सरसाइजचा बेस्ट प्लॅन तोच आहे जो तुम्ही कन्सिस्टंटली करू शकता, रेग्युलरली करू शकता. कन्सिस्टन्सी इज की आणि ह्याच्यामुळेच तुम्हाला एक्सरसाइजचे बेनिफिट्स होऊ शकतात. हे सगळं ऐकून तुम्ही नक्कीच एक्झॉस्ट झाला असाल. काही जणांना एक्सरसाइज खूप बोरिंग वाटते, त्यांना आळस येतो. काही जण म्हणतात आमचा शेड्यूल खूप बिझी आहे, तेव्हा आमच्या रुटीनमध्ये आम्ही एक्सरसाइज कसं प्लॅन करायचं. तुमच्यासाठी पण मी एक्सरसाइज प्लॅन सांगणार आहे आणि त्याचं नाव आहे एक्सरसाइज स्नॅक्स. जसं आपल्याला भूक लागते आणि आपल्याला जर वेळ नसेल तर आपण छोटे मोठे स्नॅक्स खाऊन आपलं पोट भरतो, तसंच एक्सरसाइज स्नॅक्ससुद्धा आहे. तुमचा जो डेली रुटीनचा पिरियड आहे तो छोट्या छोट्या ब्रेकमध्ये डिवाईड करा. त्या ब्रेकचा उपयोग तुम्ही एक्सरसाइज करण्यासाठी करू शकता. तुम्ही ऑफिसला जाताना रेजिस्टन्स बँड, एखादा डंबेल कॅरी करू शकता. तुमच्या लंच ब्रेकमध्ये, टी ब्रेकमध्ये तुम्ही छोट्या मोठ्या 5 ते 10 मिनिटाची एक्सरसाइज करू शकता. तुमचा डेस्क जॉब असेल तर तुम्ही चेअरवर स्ट्रेचिंग करू शकता. किचनमध्ये काम करताना स्ट्रेचिंग करू शकता, स्क्वॅट करू शकता, पुशअप करू शकता. तुमचं ऑफिस जर जवळ असेल तर बाय वॉक जा किंवा सायकलचा वापर करा. एलिव्हेटरऐवजी तुम्ही पायऱ्यांचा वापर करत जा. सुरुवातीला थोडंसं त्रासदायक वाटेल पण नंतर हळूहळू त्याची सवय व्हायला लागेल. ग्रॉसरी किंवा व्हेजिटेबल शॉपिंगसाठी तुम्ही कुठल्याही ॲपचाही उपयोग करू नका. तुमचं जर ग्रॉसरी शॉप जवळपास असेल तर तुम्ही स्वतः जाऊन त्याची शॉपिंग करा. तुमच्याकडे पेट असतील तर त्यांना फिरवण्याच्या बहाण्याने तुम्हीसुद्धा एक ब्रिस्क वॉक करून या. तुमच्या एक्सरसाइजची ॲक्टिव्हिटी फन ॲक्टिव्हिटीमध्ये रूपांतरित करा. तुम्ही असा फ्रेंड सर्कल निवडा ज्यांना एक्सरसाइजची आवड आहे.
त्यामुळे एकमेकांच्या प्रोत्साहनाने तुम्ही एक्सरसाइज करू शकता. त्याच्यानंतर कोणाला डान्स आवडतो, डान्ससुद्धा खूप चांगली एक्सरसाइज आहे. कोणाला स्विमिंग आवडतं, कोणाला ट्रेकिंग आवडतं. त्या अशा वेगवेगळ्या टाईपच्या एक्सरसाइज करूनसुद्धा तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहू शकता. बघा, सगळ्यात महत्त्वाचं फिजिकली ॲक्टिव्ह राहणं आहे. तुम्ही दिवसभरामध्ये घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये जे काही काम करता, हिंडता फिरता, ते सुद्धा तुमच्या डेली फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये राहतं. त्यामुळे तुम्ही सेडेंटरी लाईफस्टाईल सोडा. म्हणजे एकाच ठिकाणी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ बसणं बंद करा. आता सध्या मोबाईलमध्ये किंवा वॉचमध्ये असे ॲप्स निघालेले आहेत, तुमचं स्टेप्स काउंट करतात. तुमचे जर पूर्ण दिवसभराचा स्टेप्स 10,000 होत असेल, तुमचा एक्सरसाइजचा जो प्लॅन आहे मॉडरेट एक्सरसाइजचा, तो नक्कीच कंप्लीट होतो. आय होप हे जे एक्सरसाइजचा प्लॅन आहे तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आता सगळ्यांना एक्सरसाइज करण्याची खूप गरज आहे. फिजिकल ॲक्टिव्ह राहण्याची खूप गरज आहे. तुमचं कोणी फॅमिली आहे, फॅमिली फ्रेंड आहे, जे एक्सरसाइज करत नाहीत किंवा ज्यांना एक्सरसाइजचे बेनिफिट माहीत नाही, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रमैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.